बारामतीत विमान अपघातात अजितदादांचा मृत्यू झाला। बातमी ऐकून संपूर्ण महाराष्ट्रात शोक व्यक्त केला जातोय। पण या विमान अपघाताच्या शेवटच्या सेकंदात नेमकं काय घडलं, धक्कादायक बातमी समोर आली। या विमान अपघाताचं खरं कारण काय, धक्कादायक सत्य उघडकीस। आज सकाळी 8 वाजता जेव्हा विमान बारामतीमध्ये अपघात झाल्याची बातमी आली होती, सुरुवातीला सांगितलं गेलं अजितदादा पवार त्या विमानामध्ये होते, त्यांना लागलं आहे, त्यांची प्रकृती चिंताजनक आहे, त्यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले असं सांगितलं गेलं। पण काही वेळातच त्यांचा मृत्यू झाल्याची बातमी सांगण्यात आली। महाराष्ट्र पहिल्यांदाही तेच हादरला होता। पण जेव्हा या अपघाताचं खरं कारण समोर आलं तेव्हा महाराष्ट्राला दुसरा मोठा धक्का बसला। कारण की सुरुवातीला वाटत होतं की हा अपघात विमानात काहीतरी बिघाड झाल्यामुळे किंवा धावपट्टी न दिसल्यामुळे किंवा इतर काही तांत्रिक कारणामुळे हा अपघात झाला असेल। पण जेव्हा DGCAचा रिपोर्ट आला तेव्हा या अपघाताचं कारण भलतंच निघालं। कारण या अपघाताच्या शेवटच्या 10 सेकंदामध्ये काय घडलं याचा रिपोर्ट स्वतः DGCA या सरकारी संस्थेनं दिलाय। शेवटच्या 10 सेकंदात विमान चालकाने एअर ट्रॅफिक कंट्रोलला नेमकं काय संदेश दिला होता, तो शेवटचा संदेश काय होता, त्या संदेशात मग विमानाच्या अपघाताचं खरं कारण काय होतं, इंजिन खराबी होती की वैमानिकाची काही चूक होती की तिसरंच काहीतरी कारण होतं, सगळं सत्य आता उघड झालं। मग नेमकं या अपघातात शेवटच्या क्षणी काय घडलं, नेमकं चूक कोणाची होती, का या प्रकरणात तिसरी वेगळीच काही शक्यता आहे? चला जाणून घेऊया या अपघाताविषयीचा संपूर्ण सविस्तर रिपोर्ट। दिवस होता 28 जानेवारी 2026 सकाळी 8:45 बारामतीचं गोजीबावी परिसर अचानक एक मोठा स्फोट झाला आणि संपूर्ण महाराष्ट्र हलहलला। टीव्हीवर ब्रेकिंग न्यूज येत होती, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा भीषण अपघात। सुरुवातीला बातमी येते की दादा जखमी आहेत, पण काही तासातच ती बातमी येते जिने महाराष्ट्राच्या काळजाचा ठोका चुकतो। ती बातमी म्हणजे अजितदादा पवार यांचा दुर्दैवी मृत्यू झाला। सगळ्यांना आता प्रश्न पडला होता, हा अपघात नेमका झाला कसा? विमान तर फक्त 500 फुटावर होतं, मग असं काय घडलं? मग नेमकं वैमानिकाचा ताबा सुटला? ब्लॅक बॉक्स मध्ये कैद झालेले ते शेवटचे 10 सेकंद काय सांगतात? वैमानिकाचा तो आवाज काय होता? दादांचे शेवटचे शब्द, सगळी माहिती आता समोर आली आहे। या अपघाताचं खरं कारण आता जगासमोर आलं आहे। 28 जानेवारीची सकाळ संपूर्ण महाराष्ट्राच्या इतिहासात तिची आता नोंद होणार आहे। सगळीकडे राजकारण तापलेलं होतं। मुंबई महापालिकेच्या निवडणुका नेटक्याच झाल्या होत्या। जिल्हा परिषद आणि नगरपालिका नगरपंचायता ज्या आहेत त्याच्या रणधुमाळी राजकारणाची सुरू होती। अजितदादा पूर्ण ताकदीनं मैदानात उतरले होते। त्या दिवशी म्हणजे 28 तारखेला त्यांच्या बारामतीमध्ये 4 सभा होत्या। सकाळी 8 वाजता दादा मुंबईमधून निघाले होते। विमानात त्यांच्यासोबत सुरक्षा रक्षक, एक PA, 2 पायलट होते। दादांच्या चेहऱ्यावर थकवा नव्हता, उलट निवडणुकीच्या रणनीतीचं एक वेगळं तेज होतं। पण निसर्गाच्या मनात काहीतरी वेगळंच होतं। इकडे मुंबईत देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आपल्या बैठकीत व्यस्त होते। कुणालाही या संकटाची पुसटशी कल्पना नव्हती। हे विमान निघालं सकाळी, पण कोणालाच माहिती नव्हतं की या विमानाचं पुढे जाऊन काय होईल आणि संपूर्ण महाराष्ट्राला हादरा देणारी घटना घडेल। खरं तर हा अपघात घडण्याच्या मागे काही कारणं दडलेली होती। ती कारणं आता उघड झाली आणि त्याच कारणांची माहिती आपण पुढे घेतोय। पण खरं तर 27 तारखेला म्हणजे काल रात्री या प्रकरणाचा खरी जी माहिती होती ती उघड होणार होती। 28 तारखेला अपघात झाला, पण काल रात्री म्हणजे 27 जानेवारीची जी रात्र होती ती अजितदादा आपल्या मुंबईतला निवासस्थानी होते। दुसऱ्या दिवशी बारामती 4 मोठ्या सभा असल्यामुळे लवकर निघायचं होतं। जिल्हा परिषद नगरपालिकाच्या निवडणुकासाठी दादा आता पूर्णतः दंड ठोकून उभे होते। ते शिस्त आणि वेळेचे पक्के होते। सकाळी 6 वाजता दादा उठले। खरं तर आज सकाळी 6ला ते उठले होते। त्यांनी आयुष्यात विचार केला नव्हता की हे शेवटचं आपण उठणार आहोत आणि आपल्याला कायमचे डोळे मिटावे लागतील। त्यांनी नेहमीप्रमाणे आपला चहा घेतला, फाईल चेक केल्या। कुणालाच वाटत नव्हतं की ही त्यांची मुंबईतली शेवटची सकाळ असेल। सकाळी 7:30ला ते जुहू विमानतळाकडे निघाले। त्यांच्यासोबत त्यांचे खास PO आणि स्वीय सहाय्यक होते। विमानतळावर आल्यानंतर लिअरजेट 45 हे विमान त्यांच्यासाठी सज्ज होतं। पायलटने विमान तपासलं होतं, एअर ट्रॅफिक कंट्रोलने क्लिअरन्स दिला आणि सकाळी 8 वाजता विमानानं आकाशात झेप घेतली। मुंबईचं आभाळ धुसर होतं, पण बारामतीकडे हवामान स्वच्छ होतं। पण म्हणतात ना, वादळापूर्वी शांतता फार भयानक असते। इकडे बारामतीत सभेची जोरदार तयारी सुरू होती। हजारो कार्यकर्ते आपल्या लाडक्या दादांची वाट पाहत होते। बारामतीचं राजकारण हे अजितदादांच्या भोवती फिरतं।
मुंबई महापालिकेच्या निवडणुकांसाठी देखील दादांनी अगदी प्रयत्न केले होते. राजकीय वर्तुळात चर्चा होती की या निवडणुकीनंतर अजितदादा मोठा निर्णय घेणार आहेत. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबत देखील त्यांच्या गाठीभेटी वाढल्या होत्या. दुसरीकडे शरद पवार आणि सुप्रिया सुळे हे देखील आपल्या प्रचारात व्यस्त होते. पण या सगळ्यात नियतीची एक वेगळी स्क्रिप्ट लिहिली जात होती. नियतीच्या अंमलात अजितदादांचा शेवट आजच होणार होता. कोणालाच कल्पना नव्हती. विमान जेव्हा पुण्याच्या हद्दीत शिरलं तेव्हा दादांनी त्यांच्या पीएला शेवटच्या सभेच्या भाषणाबद्दल काही सूचना दिल्या होत्या. ते उत्साहात होते. त्यांना ठाऊक होतं की बारामतीची जनता त्यांच्यावर किती प्रेम करते. पण बारामती विमानतळापासून अवघ्या काही किलोमीटर असतानाच विमानाचा आवाज बदलू लागला. खरं तर ही घटना, हा अपघात होणार होता त्याची सुरुवात काही किलोमीटर आधीच झाली होती. पुण्याच्या हद्दीत विमान शिरलं. बारामती काही अंतरावरच होती की तेवढ्यात विमानाचा आवाज बदलू लागला. खरं तर हा DGCA रिपोर्ट आला. त्या रिपोर्टमध्ये विमानाच्या अपघाताचं सगळं रहस्य उघड होणार होतं. पण अपघात होणं अजून बाकी होतं. विमान आता लँडिंगसाठी हळूहळू खाली येत होतं. गोजूबावीचा परिसर दिसत होता. उंची फक्त 1000 फूट, 900 फूट, 800 फूट. आणि अचानक पालकाने मेडेचा कॉल दिला. मेडेचा कॉल देणं म्हणजे अपघात स्थिती निर्माण झाली असा त्याचा अर्थ होतो. मग नेमकं असं काय घडलं की 500 फूट अंतरावर विमान असतानाच मेडे कॉल दिला? काय घडलं होतं तिथं? विमानाचा उजवा भाग अचानक खाली झुकू लागला. वैमानिक विमानाला सरळ ठेवण्याचा प्रयत्न करत होता. पण हायड्रॉलिक सिस्टीम जी विमानात कार्यरत करत असते तर तिने प्रतिसाद देणं बंद केलं होतं. विमानातील दादांच्या सुरक्षा रक्षकांना आता जाणीव झाली होती की आता काहीतरी विपरीत घडतंय. खाली जमिनीवर शेतात काम करणाऱ्या लोकांनी पाहिलं की एक विमान अतिशय कमी उंचीवरून उडत आहे. त्याच्यामधून धूर देखील निघत आहे. पण ते विमान अतिशय अनियंत्रितरित्या खाली येताना दिसत आहे. एकतर धूर पाहून आसपासले शेतीतले लोक तर अगदी आरडाओरडा करायला सुरुवात केली होती. कारण की प्रत्येकाला माहित होतं की त्यांचे लाडके दादा आज बारामतीत येणार होते. काही जण सभेला जाणार होते, तर काही जणांचं वेगळं नियोजन होतं, तर काही प्रचार करणारे कार्यकर्ते होते. पण विमान धूर घेऊन येताना वेगानं दिसलं. लोकांच्या तोंडचं पाणी पळालं. कोणतरी ओरडलं, अरे हे दादांचं विमान वाटतंय. आणि क्षणार्धात ते विमान दरी सदृश्य भागात कोसळलं. विमान कोसळतात मोठा स्फोट झाला. शेतात काम करणारे शेतकरी धावत गेले. विमानाचे 2 तुकडे झाले होते. आग इतकी भीषण होती की जवळ जाणं कठीण होतं. पोलीस प्रशासन धावलं. सुरुवातीला बातम्या आल्या, दादांना वाचवण्यात यश आले. दादा त्यांची प्रकृती नाजूक आहे, पण दादा वाचू शकतात. सोशल मीडियावर पंच पेव फुटलं. बारामतीच्या हायटेक हॉस्पिटल बाहेर हजारो लोकांची गर्दी जमली होती. सुप्रिया सुळे, पवार दिल्लीहून विमानानं निघाले होते. त्यांच्या डोळ्यातले अश्रू संपूर्ण महाराष्ट्र पाहत होता. पण सत्य हे होतं की त्या भीषण आगीमध्ये नेमकं कोण वाचले, कोणाचा जीव वाचलाय याची अजून कोणालाही कल्पना येत नव्हती. पण तेवढ्यात DGCA पथकानं तपास सुरू केला. DGCA हे भारतीय सरकारचे एक असं पथक आहे जे विमान अपघाताची जी आहे ती पडताळणी करत असतं. त्याचं कारण शोधणं, त्याच्या मागची कारणे मीमांसा करणं हे सरकारी याचं काम असतं. DGCAची एंट्री झाली. तपास सुरू केला. विमानाचे अवशेष गोळा केले. सर्वांना वाटलं तांत्रिक बिघाड आहे. पण जेव्हा फॉरेन्सिक रिपोर्ट आला तेव्हा धक्कादायक बाब समोर आली. आता वेळ आली त्या सत्याची, ज्याने या प्रकरणाची दिशा बदलली. तपासात समोर आलं अतिशय वेगानं तपास सुरू झालेला असून आता स्वतः मुख्यमंत्र्यांनी देखील अगदी कडक पद्धतीनं तपासणी करण्याचे आदेश त्या ठिकाणी दिलेले आहे. खरं तर या प्रकरणामध्ये आता या विमानामध्ये काय प्रॉब्लेम झाला होता, खरं चूक कोणाची होती, तांत्रिक बिघाड होता की तिसरंच काहीतरी होतं, हे सगळं आता सत्य समोर येणार आहे. स्वतः पंतप्रधान मोदी यांनी देखील काही मिनिटांपूर्वीच या अपघाताचा अहवाल किंवा या अपघाताची माहिती देखील घेतलेली आहे. काही कारणास्तव आता या अपघाताचं कारण देखील काही तासातच समोर येणार आहे. पण तोपर्यंत एक महाराष्ट्रातील बडा नेता, जो अतिशय लोकप्रिय असणाऱ्या नेत्याचा असा अपघाती मृत्यू होणं ही खरंच राजकारणाला पडलेले मोठं नुकसान असं म्हणावं लागेल. अजितदादांना शेवटच्या क्षणाचा एक संदेश दिला. राजकारणातले किती वाद असले तरी एक कार्यकर्ता आणि नेता म्हणून त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत संघर्ष केलाय. बारामतीचा तो वाघ शांत झाला, पण या अपघाताने प्रश्न आजही अनुत्तरित आहे. आता तुमचं नेमकं काय मत आहे? या अपघाताचं कारण काय असू शकतं? आता तुम्ही नेमकं कमेंटमध्ये नोंदवा. चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करा. धन्यवाद.